तर आपल्या केबीपी कॉलेज पंढरपूर समोर आज एक गाडी पेटली होती. तर नेमकं काय झालं, गाडी कशामुळे पेटली होती, पूर्ण व्लॉग बघा, तुम्हाला मी पुढे सांगतो. तर आज उठल्यानंतर सकाळ सकाळी पहिल्यांदा मी आवरून खाली आलो आणि खाली आल्यानंतर जिमसाठी तयार झालो आणि सगळ्यात पहिलं काम केलं की बाबा गेट उघडलं. गेट उघडल्यानंतर माझ्या गाडीकडे लक्ष देऊन बघितलं, वा वा, आज गाडी चमकायला लागली, कालच वॉश केली ती. तर गाडी हळूच गेटच्या बाहेर काढली आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे बाबा, गेट पहिल्यांदा लावून घेतल्यानंतर कुठलं कुत्रं बित्र आतमध्ये शिरलं की मम्मी मला मारल आणि माझा पिक्चर व्हायचा. मित्रांनो, खरं तर आजकाल थंडी दिवस चालू आहे, पण थंडी कुठं गायबच झाली काय माहीत. आज काहीच थंडी नाही आहे, एकदम वातावरण फ्रेश आहे. पण तरी फ्रेश असं वाटलं, सकाळ सकाळी रोड पण मोकळा आहे. तर हा आला आमचा ठाकरे चौक. ठाकरे चौकातून सूर्याचा व्ह्यू एकदम छान दिसतो. सगळ्यात प्रथम मी काम करत असतो म्हणजे बाबा, सूर्यदेवाला सगळ्यात पहिल्यांदा मी नमस्कार करत असतो आणि माझ्या दिवसाची मी सुरुवात करत असतो. आता जिमला जाण्यासाठी ठाकरे चौकातून टर्न घेतला आहे आणि आत्ता आपण जिममध्ये पोचतोयच. हे बघा, आता आलो आपण आपली रिअल फिटनेस क्लब म्हणजे आपल्या मतीन सरांच्या जिममध्ये. आणि इथं जिममध्ये एंट्री केल्याच पोरांना कॅमेरा बघून वाटलं बाबा काय करायला लागलो मी नेमकं. मग त्यांना सांगितलं, बाबा मी आज व्लॉग चालू केला आहे आणि मी आत्तापासून व्लॉगिंग करणार आहे. आज माझा बॅक आणि बायसेप डे होता. बघा कसा मारतोय बॅक. 80 किलो वेट लावला, 80 किलो, नाद करते काय. तर आता बाबा सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. तरी CD100 गाडी आहे. ही एक काका गाडी चालवत होते आणि अचानक या गाडीने पेट घेतला. ही गाडी भरपूर जुनी आहे आणि अचानक पेट घेतल्यामुळे काका घाबरले. काकाने अचानक गाडी त्या जागेवर लावून तिथं ते उतरले, आमच्यापाशी आले. आम्ही बाजूला पुढं थांबलेलो. गाडीने पेट घेतल्यामुळे इथं एका आमच्या शूरवीर मित्राने गाडीवर पाणी टाकून पाईप आणून गाडी विझवली आणि चांगलं काम केलं. नाहीतर मग काय खरं नव्हतं. जर गाडी ब्लास्ट झाली असती तर बाबा खूप नुकसान झालं असतं. म्हणून तर सरकार म्हणते की बाबा 15 वर्षानंतर गाडी ट्रॅशमध्ये टाका, या असे काय तर उपक्रम आणि असे किस्से होणार नाहीत. तर आज आम्ही ओमचा वाढदिवस साजरा केलेला आहे, त्याचा तुम्ही चेहरा पाहू शकता. तर सर्वजण आम्ही उपस्थित आहे. संघर्ष आहे, आमचे सर्वजण मित्र आहेत. हाय करा. जेवण आहे. त्याचा लुक तुम्ही पाहू शकता, एकदम इंटरनॅशनल लुक आहे. एक नंबर वाटायला. चेहरी वगैरे कपाळाला लावली, गारगार एकदम केलंय उन्हाचं. हा, आम्ही तुमच्या एवढ्या सेवाबद्दल केलं, तुम्ही काय बोलू शकता? सेवाबद्दल केल्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता, बोलू. थँक्यू. तर हमारे चरणों में आपका कोटी कोटी प्रणाम. तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला पुढचा व्लॉग बघता येईल. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बघितल्याबद्दल धन्यवाद.